नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रिनीट 21 जून 2026ला झालेली आहे. याचा कटाप काय राहील ही सर्वांना उत्सुकता आहे. हा कटाप महत्त्वाचा ठरत असतो की पेपरची लेवल कशा पद्धतीत आहे, त्याचबरोबर जे पेपरला विद्यार्थी गेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या यावेळेस रिनीट असल्यामुळं थोड्या ज्या मानसिकता बदल झाला आहे त्याचा पण या पेपरवर इफेक्ट होत आहे. तर पेपर लेवल हा थोडा टफ लेवल कसा होता, फिजिक्स, केमिस्ट्री हा मॉडरेट टू टफ लेवल होता. म्हणजे जवळपास 2025च्या एवढा टफ नसला तरी त्याच्या जवळपास फिजिक्स, केमिस्ट्रीचा पेपर होता. आणि बायोलॉजीचा पेपर हा बायोलॉजीचा 3 मे 2026ला जी नीट परीक्षा झाली होती त्याच धर्तीवर जवळपास बायोलॉजी इजी लेवल पेपर होता. तर यामुळे पेपर क्वालिटी ही जवळपास 2025ला जी नीट परीक्षा टफ झाली होती त्याच्यापेक्षा थोडा इजी लेवल आणि 3 मे 2026ला जी इजी परीक्षा झाली नीटची त्याच्यापेक्षा भरपूर प्रमाणात टफ पेपर होता. म्हणजेच 3 मे 2026ला जी परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली होती 600च्या पुढील मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याचे 30 ते 50 मार्कापर्यंत मार्क कमी झालेले, काहीचे 20 मार्क, 650च्या पुढच्यांचे 20-15 मार्क कमी झालेले आहेत. तर 650 ते 600च्या दरम्यानचे 30 ते 50 मार्कापर्यंत कमी झालेत आणि 600च्या खालच्या विद्यार्थ्याचे 50 पासून ते 100 मार्कापर्यंत कमी झालेत. हे काही जी तुमची मानसिकता रिनीटमुळं मानसिकतेचा फरक झालेला आहे 600च्या खालच्या विद्यार्थ्यांना, जे ऑलरेडी बाउंड्रीच्या जवळपास होते, परत बाउंड्रीच्या जवळपास आलेले आहेत. तर कटाप कशा पद्धतीत MBBSचा ओपन कॅटेगरीचा महाराष्ट्रात राहू शकतो हे प्रथम सांगतो. तर MBBSचा कटाप हा यावर्षी 2026ला आता ही रिनीट जी झालेली आहे तिचा कटाप हा 530 ते 540च्या दरम्यान ओपन कास्टचा राहू शकतो गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा. आणि सेमी ज्याला प्रायव्हेट आपण म्हणतो तर प्रायव्हेटला 500 ते 510च्या दरम्यान ओपन कास्टचा राहू शकतो. ओपन बरोबरच OBCचा NT2 NT3चा पण कटाप ओपन बरोबरच राहत असतो आणि SCBCचा जवळपास ओपनच्याच लेवलचा राहतो. त्यामुळे 500 ते 510च्या दरम्यान सेमीचा कटाप हा या सर्व कास्टचा राहील आणि गव्हर्नमेंटला ओपनचा मात्र 530च्या पुढे राहणार आहे नक्कीच. कारण जो पेपर लेवल आहे आणि आलेली विद्यार्थ्यांना रिनीटची परीक्षा खरं तर अपेक्षित होतं थोडा इझी पेपर येईल, पण थोडा शासनाने बऱ्यापैकी टफ काढल्यामुळं कटाप हा लोअर साईडला येत आहे. आणि याचा कास्ट वाईज कटाप कशा पद्धतीत राहील याचा डिटेल व्हिडिओ पुढे आपण करणार आहोत. आणि कोणत्या विद्यार्थ्यांना किती मार्कला कोणते कोर्स अवेलेबल होतील याचं सर्व माहिती आपल्याला येत्या काळात आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर फ्युचर डॉक्टरवर पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच याकरता आपण आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.